नमस्कार. संचिताज किचन चॅनलवर आपले स्वागत आहे. भात उरल्यावर आपण त्याला नेहमीच फोडणी घालतो. पण या भाताला जर चायनीज तडका दिला तर मात्र अवघ्या 10 मिनिटात चमचमीत अंडा फ्राईड राईस तयार होऊ शकतो. चला तर मग बघूया झटपट रेसिपी. मध्यम आचेवर गॅसवर कढई तापत ठेवा व त्यामध्ये 2 चमचे तेल घाला. तेल तापले की त्यात 4-5 कढीपत्त्याची पाने घाला. ते तडतडू लागले की एक हिरवी मिरची बारीक चिरून घाला. 1 चमचा जिरे, कांद्याच्या पातीचा कांदा घाला. जर तुम्ही चॅनलवर नवीन आहात तर प्लीज संचिताज किचन चॅनल सबस्क्राईब करा, कारण आम्ही अशाच नवीन रेसिपी तुमच्यासाठी घेऊन येत असतो. व अंडा फ्राईड राईसची रेसिपी आवडली तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा. परतून घ्या. नंतर त्यात एक चिरलेला टोमॅटो घाला. साले मिक्स करून त्यात 1 चमचा आले लसूण पेस्ट करून घाला. आता त्यात हळद 1 टीस्पून, लाल तिखट 2 टीस्पून, धने जिरे पावडर अर्धा टीस्पून, मीठ चवीनुसार घालून परतून घ्या. आता 2 अंडी फोडून घाला. व परतून घेऊन त्यामध्ये 1 वाटी भात घाला. आणि वरून कांद्याची पात, गाजरचे तुकडे, थोडी कोथिंबीर आणि 1 टीस्पून व्हिनेगर घालून भात चांगला मिक्स करून घ्या. तयार आहे झटपट अंडा फ्राईड राईस. तुम्ही मुलांना टिफिनमध्ये द्या किंवा घरी फॅमिलीसोबत अंडा फ्राईड राईसचा आस्वाद घेऊ शकता. व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा आणि अशाच मस्त नवीन रेसिपी बघण्यासाठी संचिताज किचन चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद.